सायखेडा येथे रामनवमी निमित्त आयोजित करण्यात आलेला 9 दिवसांचा धार्मिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडलाय। गावातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतलाय। या उत्सवाचे प्रमुख मार्गदर्शन महंत रघुनंदन दासजी महाराज यांच्या हस्ते झालंय। त्यांच्या प्रेरणेतून दररोज कीर्तन, प्रवचन, भजन, हरिनाम सप्ताह तसेच धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमादरम्यान श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा विशेष आकर्षण ठरलाय। उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी श्याम शेठ जोंधळे, सुनील काशीनाथ कुठे, महेश मल्हारी कुठे, नितीन लाड, अजय कासार, माणिक कुठे, धनंजय कुठे, शरद कुठे, संतोष जोशी, राकेश ठाकूर, भगवान कुठे, कैलास दोगमानी, कैलास कुठे, विठ्ठल वरखेडखडे व काशीनाथ पवार यांनी विशेष परिश्रम घेतले। 9 दिवस चाललेल्या या उत्सवात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। गावातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनीही उत्साहात सहभाग नोंदविला। रामनवमीच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय। संपूर्ण सायखेडा गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। या उत्सवामुळे गावात एकात्मता आणि धार्मिक भावना अधिक दृढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। विशेष कार्यक्रम असतो, प्रसाद वगैरे वाटला जातो, लोक येतात। किती वर्षापासून तुम्ही हा कार्यक्रम? मी इथे 55 वर्ष झाले मला। कार्यक्रम म्हणजे असं आहे की मी फक्त माझं हे करतो, पाठ करत राहतो। बाकी आमच्याकडे जे आहे ना की कार्तिकमध्ये सर्व सामूहिक रामायण होतं पाठ, पण यावेळी मी माझं स्वतः वैयक्तिकच करतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।